केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या देशभरात विरोध झाला। केंद्र शासनाच्या वतीने तुर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता। मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आजपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलन करत साखळी उपोषण सुरू करण्यात आला आहे। साखळी उपोषण आम्ही ह्याकरिता सुरू केला आहे कारण की केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा जो काढलेला आहे तो कायदा आम्हाला मंजूर नाही व त्या कायद्याचा आम्ही विरोध करत आहोत। कारण की आम्ही दरवर्षी गोरेगाव जसं आपला गोरेगाव तहसील पकडला, गोरेगाव तहसीलमध्ये कमीत कमी 500 गाड्या आहेत। 500 गाड्यावाले 5 करोडच्या जवळपास इन्शुरन्स भरतात। जेव्हा आम्ही इन्शुरन्सचा पैसा देत आहोत, इन्शुरन्स कायसाठी भरतो कारण की आम्ही जेव्हा रस्त्यावर चालतो, आमच्या हाताने अपघात झाला तर त्या अपघाताची जी भरपाई आहे ते इन्शुरन्स कंपनी करणार। कारण की आम्ही एक गाडी जर घेतला तर एका गाडीच्या मागे 15 ते 20 हजार रुपयाचा आम्ही इन्शुरन्स भरतो। इन्शुरन्स ह्याकरिता भरला जातो की आपल्या गाडीने किंवा कुणाला इजा झाली किंवा कुठेतरी ॲक्सिडेंट झाला तर ह्याची भरपाई इन्शुरन्स कंपनीने केली पाहिजे, त्याकरिता आम्ही इन्शुरन्स भरतो। जर आम्हाला 10 वर्षाची सजा भोगायची आणि 7 लाख रुपये दंड द्यायचा आहे तर आम्ही का बरं इन्शुरन्स भरायचा? इन्शुरन्सचा पैसा का फुकट द्यायचा? ह्या उपोषणामध्ये आता कमीत कमी 50 ते 60 लोक आहेत व अजून काही वेळात आमचे ड्रायव्हर लोक येणार आहेत। सायंकाळपर्यंत तरी 200च्या जवळपास संख्या जाणार आहे। जर हा कायदा रद्द नाही झाला किंवा आम्हाला प्रेस कॉन्फरन्सद्वारे नाही कळवा तर येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही उग्र आंदोलन करू। जर जमलं तर चक्का जामही करू। साखळी उपोषण करण्याचं कारण हे आहे की आम्ही 2-3 तारखेला इथे गोरेगावला चक्का जाम आंदोलन केला होता, मोर्चा पण केला होता आणि जागोजागी मोर्चा आंदोलनाचे काम सुरूच आहेत आणि सुरू राहणारच आहेत। पण केंद्र शासनाने जे निर्णय लागू केलेला आहे ड्रायव्हर विरोधात, त्या निर्णयाचा आम्ही विरोध करून केंद्र शासनाला एक मदतीचा हात मागत आहोत। पण केंद्र शासन आमच्याकडे लक्ष न देता, कोणत्याही गोष्टीकडे वळण न देता आम्हाला ड्रायव्हर या समाजाला दुरावून आपल्या हिटलरशाहीमध्ये जे निर्णय घेत आहेत ते आम्हाला मान्य नाही। आणि तुम्ही ज्या हिशोबाने हा कायदा पारित केला ड्रायव्हर विरोधात, त्या हिशोबाने तुम्ही त्या कायद्यात सुधारणा आणा किंवा कायदा नेमकं रद्द करून द्या। तर हे असं आहे की गृहमंत्री अमित शहा आणि भारत सरकार यांनी जे नवीन कायदा लागू केला आहे आणि तो कायदा असा आहे की जर कुठं ॲक्सिडेंट झाला तर 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपयाचा जुर्माना। तर ह्या कायद्याचा आम्ही पुरेपूर विरोध करत आहोत। कारण की जर आमच्याकडे 7 लाख असते तर आम्ही गाडीच नाही चालवला असता आणि आम्ही ड्रायव्हर झालोच नसतो। आमचा ड्रायव्हर बंधू असा एक वर्ग आहे की ज्याच्याकडे काही उपाय नसल्यामुळे तो ड्रायव्हरी करतो आणि आपला परिवार पालनपोषण करतो। अशामध्ये जर ॲक्सिडेंट झाला आणि 10 वर्षाची सजा झाली आणि 7 लाखाचा जुर्माना झाला, ते कुठून द्यायचा? ह्या कायद्याला आमचा पुरेपूर विरोध आहे। त्या अगोदर विषय असा आहे की महत्त्वपूर्ण की ड्रायव्हर सुरक्षा कायदा हा लागू करा आणि त्याच्यामध्ये नवीन सुधारणा करा की कमीत कमी दंड त्याच्यामध्ये आकारा। 50,000 60,000 हे मान्य आहे, 1-2 वर्षाची सजा हेही मान्य आहे, त्याच्यामध्ये बेल अवेलेबल पाहिजे। पण तुम्ही एकदम से 10 वर्षाची सजा आणि 7 लाखाचा जुर्माना हे जो करत आहात हा चुकीचा आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।